नमस्कार. प्रसारमाध्यमच्या शिक्षण संवाद या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. 3 पिढ्यांचा शिक्षण सेवेचा वारसा चालवणारे, सांगरूळ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारे, अनेक संस्थांचे सल्लागार आणि मार्गदर्शक, शिक्षक आमदार जयंत आसगावकर सर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 30-32 वर्ष शिक्षक म्हणून हं. आपण काम केलं आणि त्याच्यानंतर त्याच शिक्षकांचं प्रतिनिधित्व आपण आज विधान परिषदेमध्ये करताय. तर एकतर आपल्या घरचा गेल्या 3 पिढ्यांचा वारसा आहे शिक्षक म्हणून. तर वारसा तर आहेच. पुन्हा हा शिक्षक पेशाचा अनुभव आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही आता या क्षेत्राकडे कसं बघता? या क्षेत्राकडे तसं मी सकारात्मक दृष्टीनंच बघतो. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला एक संधी चांगली असते, की पिढ्या घडवण्याचं काम करता येतं आणि हा एक आनंद वेगळाच असतो. त्यामुळं सकारात्मकच पाहतो आपण ह्याच्याकडे. महाराष्ट्रातल्या एकूणच शिक्षण व्यवस्थेची जी काही आत्ताची परिस्थिती आहे, म्हणजे आता बदल होत आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरण येतंय किंवा बाकीही स्थित्यंतरं होत आहेत. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे याच्याकडे जर बघितलं तर त्याच्यामध्ये जो शाळा ज्या आहेत किंवा कॉलेजेस जे आहेत, ज्या सक्षमतेनं चालवायला पाहिजेत किंवा चालली पाहिजेत, त्या सक्षमतेनं चालत नाही. कारण शासनाचं म्हणावं तेवढं लक्ष या शालेय व्यवस्थेकडे, शिक्षण व्यवस्थेकडे नाही आहे. त्यामुळं व्हायला कसं लागले, की शाळांचे प्रकारच भरपूर झाले आता. म्हणजे विनाअनुदान, अंशतः अनुदान, अनुदानित, सेल्फ फायनान्स. हो, म्हणजे शिक्षण एकच आहे सगळीकडे बघितलं तर. त्या ठिकाणी काम करणारा शिक्षक हा सारखाच काम करतो, बरोबर. समानच काम आहे. परंतु यांची वर्गवारी जी झालेली आहे ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं शासनाने हे सगळी वर्गवारी बंद करून त्या ठिकाणी एकच वर्गवारी ठेवावी. पण आता याच्यामध्ये माध्यमं पण वेगळी आहेत. मराठी माध्यमापासून इंग्रजी माध्यमापर्यंत आहे. बरोबर. आता यात महत्त्वाचा मुद्दा कसा आहे, की 1ली ते 10वी पर्यंत कुठं स्टेट बोर्ड आहे, कुठं CBSE आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर माध्यमं पण बदलतात. पण 10वी नंतरची जी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची, ते त्यांना पुढं कोणतंही करिअर करायचं असलं तरीसुद्धा ते म्हणजे त्याच पद्धतीनं एकाच मार्गाने जावं लागतं सगळ्यांना. तर मग ह्यांना मिळणारं जे काही पायाभूत सुविधा आहेत 1ली ते 10वी मध्ये असतील किंवा शिक्षक असतील किंवा जे ट्रेनिंग मिळालेलं आहे इतक्या हं. दिवसामध्ये, हे वेगळं-वेगळं आहे. पण नंतर त्यांना एकाच मार्गावरून धावावं लागतं. मग हा जो विरोधाभास आहे, त्याच्यामधून पुढची पिढी कशी घडवायची किंवा त्या अनुषंगानं मग त्याला एकसूत्रता कशी आणता येईल? नाही ह्याच्यामध्ये जर बघितलं, आपल्याकडं जे शिक्षण प्रणाली आहे, या प्रणालीमध्ये खऱ्या अर्थानं मुलाची डेव्हलपमेंट होत असते ती इयत्ता 7वी पर्यंतच. कारण त्याच्या मेंदूचा विकास त्या पद्धतीने होत असतो. त्यामुळं 7 इयत्तेपर्यंत त्याच्या म्हणजे जो विकास आहे, तो चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. आज तुम्ही जसं म्हटला 10वी नंतर एकाच मार्गावर सगळे येतात. आज झालेलं असं आहे, की पुढची जी शिक्षण जे आहेत, हे सगळे त्या प्रवेश परीक्षेवरती आहेत. मग ती नीट असेल, CET असेल, JEE असेल, या सगळ्या म्हणजे कुठल्याही तो माध्यमातून शिकून जरी आला, बरोबर. तरी ह्या परीक्षा दिल्याशिवाय त्याला पुढं प्रवेश नाही आहे. परंतु याचा पण परिणाम असा झालेला आहे, की याच्यामुळं अकॅडमीचं प्रस्थ वाढलेलं आहे. हो. आज कॉलेजमध्ये हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आलेली आहे. आणि यासाठीच आमची मागणी आहे पहिल्यापासून, की या एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत, ह्या एंट्रन्स एक्झाम तुम्ही घ्या. परंतु त्याचबरोबर 12वीच्या मार्कालाही कुठेतरी मूलभूत किंमत असली पाहिजे. हो. त्याचं देखील मेरिट या प्रवेश प्रक्रियेत कुठेतरी धरलं गेलं पाहिजे. तरच मुलं ह्या कॉलेजमध्ये येतील. अन्यथा अकॅडमीमध्ये लाखो रुपये देऊन त्या ठिकाणी पालक आता पाठवावं लागलेलं आहे. हे चुकीचं व्हायला लागलं. नाही, पण हे खाजगीकरणाला पोषक वातावरण नाही वाटत तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून? 100% आज आम्ही वारंवार सभागृहामध्ये हा प्रश्न मांडलेला आहे, की अकॅडमीवरती शासनाचं कुठल्या कशा प्रकारचं अंकुश आहे. ज्या पद्धतीनं आमच्या शाळा कॉलेजवरती त्यांचा अंकुश आहे, त्या पद्धतीनं ह्या अकॅडमीवर आहे का? परंतु त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे शिक्षण मंत्र्यांनी, की या अकॅडमीवरती आमचं कुठलंही अंकुश नाही. त्या अनुषंगानं आम्ही लवकरच समिती नेमू. हो. कारण आज जर बघितलं तर ह्या अकॅडमीच्या जाहिराती एवढ्या प्रचंड आहेत. मग त्या वास्तववादी आहेत का फेक आहेत? हे पालकाला जोपर्यंत पाल्य तिथं पाठवत नाही आपण, तोपर्यंत लक्षात येत नाही आणि त्याची जर फसवणूक झाली,
तर लाखो रुपये त्याचे त्या ठिकाणी गेलेले असतात आणि त्या पैशापेक्षा सुद्धा त्याचं करिअर स्पॉईल होत असतं त्या विद्यार्थ्याचं. त्यामुळे ह्याच्यावर कुठेतरी अंकुश असला पाहिजे. म्हणजे जो ह्या एंट्रन्स एक्झाम करता अभ्यासक्रम लागतो, हं. तो खरं कुठेतरी ह्या अभ्यासक्रमावर समाविष्ट झाला पाहिजे. आता खाजगी आणि सरकारी क्षेत्राचा जर विचार केला, तर पायाभूत सुविधांच्या बाबतीत म्हणजे शैक्षणिक पायाभूत सुविधा असतील किंवा जे काही अ, प्रत्येक गोष्ट जी शिक्षणासाठी लागते, ती खाजगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होते. खरं तर शासकीय शाळांच्यामध्ये ते होताना दिसत नाही. तर शासनाच्या शाळा हेच खरं तर म्हणजे जे वाडी वस्तीवरचे लोक असतील, मुलं असतील किंवा जो गरीब मुलांना हे शिक्षण तर हं, परवडणारं नाही आहे. हं, हं. तर मग शिक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक का नाही वाढत? नाही ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एक आपल्याकडे सिस्टीम अशी आहे, की या ठिकाणी शिक्षण प्रणाली जी आहे, ती खऱ्या अर्थानं खाजगी शिक्षण संस्थांच्याकडेच आहे. त्याला अनुदान शासन देते. हं. म्हणजे बाकीच्या राज्यामध्ये जर बघितलं तर सरकारी शाळा असतात. परंतु आपल्याकडं खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा आहेत आणि पहिल्यापासून जर बघितलं, रेस्वा असेल, स्वामी असेल, पंजाबराव देशमुख असेल, या संस्थांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याची भूमिका केलेली आहे. आज हे सगळे राज्यकर्ते जे आहेत, मंत्री महोदय असतील किंवा आय-ए-एस अधिकारी, आय-पी-एस अधिकारी जे आहेत, हे सगळे ह्या शाळातून शिकून मोठे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे आणि हे जाळं महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये सेल्फ फायनान्स हा जो प्रकार आला, हं. या सेल्फ फायनान्सच्या प्रकारातून काय व्हायला लागलं, की मुलांना आकर्षित करण्यासाठी मग सी-बी-एस-ई बोर्ड असेल, आय-बी बोर्ड असेल, त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा असतील, ह्याच्या आणि या अनुदानित शाळा ह्यांच्या मोठी तफावत आहे. त्यामुळं आज पालक म्हणतो की पायाभूत सुविधा चांगल्या मिळत असतील तर मला त्या शाळेमध्येच घातलं पाहिजे. भले मला फी द्यावी लागली चालेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर शासनानं ह्या पायाभूत सुविधा ह्या शाळामध्ये केल्या, जसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, हो. म्हणजे जिल्हा परिषद असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील, या शाळामध्ये जर ह्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर नक्की त्या ठिकाणी पालक घालणार आहेत आणि तशी उदाहरणं देखील आहेत. म्हणजे आज मला सांगायला हरकत नाही, की जरगनगरसारखी महानगरपालिकेची हं. शाळा, जिथं 2-2 दिवस पालक पाळीला हो. बसतो ॲडमिशन मिळवण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारच्या शाळासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, की जिथं चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आहे आज. तर अशा ह्या शाळांना खरं म्हणजे डेव्हलप करण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. पण एकूणच म्हणजे जी-डी-पीच्या जितक्या प्रमाणामध्ये शिक्षण व्यवस्थेवर बजेट ठेवायला पाहिजे, तेवढं केंद्र आणि राज्य शासनाकडून ठेवलं जात नाही. उलट आता ते कमी होत चाललंय. कमी-कमी होत निघाले. तर मग खरं तर शिक्षण ही मूलभूत गरज आहे. अ, तो हक्क आहे. तर मग असं का होतंय? किंवा राज्यकर्ते त्याच्याकडे तितक्या गांभीर्याने का बघत नाहीत? नाही ह्याच्यामध्ये बघितलं तर राज्यकर्त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचाच दृष्टिकोन हा फक्त एवढाच आहे, की शिक्षकांना पगार एवढे मोठे जात आहेत. त्याचा लोड आमच्या तिजोरीवरती पडतोय. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही जसं म्हटला, की जी-डी-पीच्या किमान 6 ते 7% त्यामध्ये खर्च झाला पाहिजे. तो 2.25% वरून आता 2.25% आलेला आहे. म्हणजे तो खर्च वाढाय सोडून कमी व्हायला लागलेला आहे. का कमी व्हायला लागलेला आहे? तर शिक्षक भरती नाही, शिक्षकेतर भरती नाही. मुलांना जर शिक्षण चांगलं द्यायचं असेल, तर त्या ठिकाणी पुरेसा स्टाफ असला पाहिजे. नाही, पण मग शिक्षणाची परिणामकारकता जी आहे, आता काय हे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. आता आपण इतकी वर्ष शिक्षक म्हणून पण काम केले किंवा आपण संस्था बरोबर. चालवता. हं, तर याच्यामध्ये इतर जो काही कामाचा लोड आहे शिक्षकांच्यावर, तो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे कोणतीही शासकीय योजना असेल किंवा काय हो, जे उपक्रम राबवायचे ते शिक्षकांच्या माध्यमातून. पण त्याचा गुणवत्तेवर पण परिणाम होतो. 100%. कारण अशैक्षणिक कामं इतकी प्रचंड आहेत आमच्या शिक्षकांना, की तो शाळेमध्ये कमी आणि अशैक्षणिक कामं करायला बाहेर जास्त आहे. त्यामुळं आमची भूमिका सातत्यानं सभागृहातली आहे, की शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या. तरच खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याची सर्वांगीण विकास होऊ शकेल. मग आता हे खाजगी शाळांना पण अशा पद्धतीचे उपक्रम दिले जातात? हां, सगळं म्हणजे बऱ्यापैकी अनुदानित जे शिक्षक आहेत, हं. ह्यांना ही जबाबदारी दिली जाते. विनाअनुदानितला नाही. विनाअनुदानाला दिली जात नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, की त्याला आम्ही जबाबदार धरू शकत नाही. समजा त्यानं कामात काय चूक केली, काय केली, त्याच्यावर आम्ही काय कारवाई करू शकणार आहे. त्यामुळं अनुदानित शिक्षकालाच हे काम सगळ्यात मोठं दिलं जातं. आज बी-एल-ओसारखं काम जे वर्षानुवर्षे चालतंय, हे काम त्यानं करायचं, मतदार याद्या तयार करायच्या. ह्या सगळ्यासाठी आमचं म्हणणं आहे, की समाजामध्ये बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. त्यांना तुम्ही मानधन देऊन नेमा ना, की आणि त्यांच्यावरती जबाबदारी द्या, की जेणेकरून शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील. मग ही तफावत आता दूर कशी करता येईल? म्हणजे तुमच्याकडे तसं नाही, काही ह्याच्यामध्ये बघा आमचा शिक्षक कष्ट करायला कुठं कमी पडत नाही. आज त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे आज कोल्हापूरचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे.
सारथी आणि NMMS करता, की चांगल्या प्रकारची स्कॉलरशिप आमच्या विद्यार्थ्यांना मिळते. सारथीची तर 5-5 वर्ष स्कॉलरशिप मिळते आणि हे मिळण्यासाठी त्याला जादा काम करावं लागतं शालेय वेळेपेक्षाही आणि ती त्याची मानसिकता आहे आणि तो करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्याला त्या ठिकाणी शाळेसाठीच वेळ त्यानं द्यावा हीच भूमिका शासनाने ठेवली पाहिजे. आता याच्यामध्ये म्हणजे आता एखादा शिक्षक 10-20 वर्षांपूर्वी तो डी-एड, बी-एड किंवा त्यानं प्रशिक्षण घेतलेलं असतं. सिलेबस बदलतो, सगळ्याच परिस्थिती बदलत असते. तर प्रशिक्षण म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षण हा जो हे आहे, तर त्याला इतका प्रतिसाद शिक्षकांच्याकडून मिळत नाही असं नेहमीच बोललं जातं. अलीकडच्या काळामध्ये तर सगळं ऑनलाईन आणि हं. या पद्धतीनं होतं. तर याच्यासाठी म्हणजे शिक्षकांनी पुढचं प्रशिक्षण घ्यावं आणि ते मुलांच्यापर्यंत बरोबर. आधुनिक हं. अपग्रेड राहावं. तर त्या अनुषंगानं एक शिक्षक आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, की तो प्रतिसाद नाही. इतका मिळत नाही असं नेहमीच बोललं जातं? प्रतिसाद मिळत नाही म्हणण्यापेक्षा हे म्हणजे एक तर हे काय मी मान्य करणार नाही प्रतिसाद मिळत नाही. हां. कारण जे प्रशिक्षण आहे ते आमचे शिक्षक घ्यायला तयार असतात. वेळोवेळी आमचा आग्रह तर असा असतो की वेळोवेळी रिफ्रेशर कोर्स असले पाहिजे आणि हे कोर्सेस ठेवताना म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी मिळण्याकरता त्यांना कोर्स करावा लागतो. प्रशिक्षण असतं. मग ह्या प्रशिक्षणामध्ये सगळ्यांना सारखं मोजलं जातं. म्हणजे कसं की त्या खऱ्या अर्थानं मराठी शिकवणाऱ्या माणसाला त्यातलं ज्ञान दिलं गेलं पाहिजे. खेळाचा शारीरिक शिक्षक असेल तर त्याला खेळाचं ज्ञान त्याच्यामध्ये समाविष्ट पाहिजे. म्हणजे त्या विषयानुसार खऱ्या अर्थानं ती प्रशिक्षणाची विभागणी झाली असली पाहिजे. ते होताना दिसत नाही. त्यामुळं जो अभ्यासक्रम तयार केला जातो तो अभ्यासक्रम अशा पद्धतीने केला पाहिजे की त्या शिक्षकांना आनंदाने ते शिकता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये शासकीय अधिकारी सुद्धा काय करतात की प्रशिक्षण घ्यायचं आहे, बजेट कुठेतरी खर्च करायचा आहे म्हणून प्रशिक्षण लावायचं आणि ते प्रशिक्षण संपवायचं. उरकून टाकायचं. हे मानसिकता जी आहे ही मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे खऱ्या अर्थानं. तरच आमचा शिक्षक त्या ठिकाणी चांगला आहे. म्हणजे आनंदी शिक्षण ज्याला म्हणतो हं. ते आनंदी प्रशिक्षण झालं तर नक्की त्या ठिकाणी तो चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आता आपण म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रात्यक्षिकासह शिक्षण आणि म्हणजे त्याच्यामध्येच किंवा रोजगाराभिमुख, व्यवसायाभिमुख शिक्षण असं म्हटलं जातं. तर मूल्य शिक्षण असेल आणि व्यावसायिक शिक्षण याची सांगड घालणं हा एक मोठं आव्हान आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे मुलांच्या करिअरचा कल किंवा त्यांच्या आवडी-निवडी आता जे काही पालक लादतात बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांची स्वप्न पण लादली जातात किंवा मुलांच्यामध्ये असणारे जे काही मूलभूत गुण आहेत, ते साधारणपणे 7वी नंतर लक्षात यायला लागतं, 8वी नंतर बरोबर. मुलांच्यामध्ये. तर मग अशा पद्धतीचं कौशल्य विकसित करणारी व्यवस्था 10वीच्या अगोदर सगळ्या शाळांच्यामध्ये आहे का? आणि त्याच्यासाठी म्हणजे मानसिक आरोग्यापासून ते व्यवसाय प्रशिक्षणापर्यंत आपले शिक्षक आता तयार आहेत का त्याच्यासाठी? नाही याच्यामध्ये कसं झालंय आपल्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन जे आहे हं, ते आपण आकड्यामध्ये करतो. म्हणजे 90% पडले की तो सायन्सलाच गेला पाहिजे. हं. त्याच्यापेक्षा जरा मार्क कमी पडले तर तो कॉमर्सला गेला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा खाली राहिला तर तो आर्ट्सला गेला पाहिजे. ही जी मूल्यमापनाची पद्धत आहे, ही खऱ्या अर्थानं चुकीची आहे. खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याची ज्याच्यामध्ये आवड आहे, त्या आवडीचं शिक्षण त्यानं घेतलं तर तो चांगल्या दृष्टीने तयार होत असतो आणि त्या क्षेत्रात तो टॉपला जाऊ शकतो. एखादा समजा चांगला कलाकार असेल, तर तो ATD असेल किंवा चित्रकलेचा कोर्स असेल, या ठिकाणी गेला तर त्याची डेव्हलपमेंट चांगली होत असेल ना. एखादा विद्यार्थी समजा जर वाचनामध्ये चांगला असेल, तर तो उद्याच्या स्पर्धा परीक्षेला ह्याला जाताना आर्ट्सकडे गेला. म्हणजे काही केसेस आहेत तशा घडलेल्या, की 90%च्या पुढे जाऊन सुद्धा त्याने जाणून-बुजून आर्ट्सला ॲडमिशन घेतलेलं आहे. का? तर मला पुढं स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी व्हायचं आहे. म्हणजे हे जे आहे, हे त्यामुळे काय व्हायले, हे मूल्यमापन आकड्यावर होत असल्यामुळं शिक्षकसुद्धा आज काय करायला आहेत, की माझ्या विद्यार्थ्याला जास्त मार्क कसे पडतील, यासाठी प्रयत्नशील. मग हे बदलणार कसं सर? हे बदललं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं तसं, की पहिला पालकांची मानसिकता बदलली पाहिजे, की त्या विद्यार्थ्याची जिकडं आवड असेल तिकडं त्याला शिक्षण दिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आज मी तुम्हाला सांगितलं, की पुढचा रोजगार जो मिळणार असतो, म्हणजे नोकरी जी मिळणार असते, ती ह्या अशा गुणांकांच्या मार्कावरच मिळत असते. ही सिस्टीम कुठेतरी बदलली गेली पाहिजे. नाही, पण या सगळ्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा काय होतं, की ते संभ्रमावस्थेत असतात. कारण आपण अलीकडं बघितलंय, की सायन्समध्ये किंवा त्याच्यापेक्षा असं वाटायला लागले, की मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोडून दुसरीकडे कुठे करिअरच नाही. नाही. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये तर म्हणजे आता समाजामध्ये असा ट्रेंड आहे, की तुम्ही कुठल्या अकॅडमीमध्ये जाता म्हणजे कोणत्या कॉलेजला आहे असं विचारत नाही. नाही. हां. तर मग
इतर शाखांच्यामध्ये म्हणजे वाणिज्य असेल किंवा कला शाखांच्यामध्ये पण भरपूर संधी आहे. मग त्याची सुरुवात अ, त्याला 7वी नंतर त्याला ते प्रशिक्षण देणं किंवा त्याची माहिती करून देणं, अशी पण यंत्रणा एक उभी करणं गरजेचं वाटत नाही का सर? नाही, आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, NEP जी येते, नॅशनल हं. एज्युकेशन पॉलिसी, ह्याच्यामध्ये कौशल्याधारित म्हणजे व्यवसाय शिक्षणच वाढवलेलं आहे, हां. की जेणेकरून त्याच्याकडे जे कौशल्य आहे, ते कौशल्यामध्ये तो पारंगत झाला पाहिजे. आज साधं उदाहरण देतो तुम्हाला. घरामध्ये कॉक तुटला, हं. प्लंबर जर बसवायला तर किमान ₹200 तो घेतो. आणि आज हे प्लंबर, गवंडी हे सुद्धा लोक मिळत नाहीत चांगल्या प्रतीची. परंतु त्या ठिकाणी हे का मिळत नाहीत? तर ह्या कामाला दर्जा नाही आपल्याकडे. म्हणजे बरोबर. दृष्टिकोन जो बघण्याचा आहे. काय करतोस? श्रमसंस्कृतीचा हां, आदर. की हे बाबा गवंडी आहे. म्हणजे ते अगदी कुठेतरी ते हे वाटतं. तर गवंडी पैसे जास्त मिळतोय आणि इंजिनिअर आमचा पैसे कमी मिळतोय. परंतु सांगताना आम्हाला मोठा अभिमान वाटतो, की माझा मुलगा इंजिनिअर आहे. तो 8,000 मिळतो का 10,000 मिळतोय याचा विचार नाही. आमचा मुलगा शिक्षक आहे. तो 4,000 मिळतोय का ₹40,000 मिळतोय याचा कोण विचार करत नाही. त्यामुळे ह्या कामाला दर्जा मिळवून देणं हे खऱ्या अर्थानं आज गरजेचं आहे. ज्यावेळी कामाला दर्जा मिळेल, त्यावेळी नक्की मी तुम्हाला सांगतो, की विद्यार्थी त्याकडं नक्कीच ते वळणार आहे. NEPमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा विचार सर्व केलेला आहे. केलेलं पण आहे. त्याची जी काही अंमलबजावणी आहे, ती अतिशय संथ गतीने होते आणि मग त्याच्यामध्ये काय अडथळे येतात आता? नाही, ह्याच्यामध्ये आता जून 2025 पासून त्यांनी पहिलीला लागू केलं. हं. जून 2026 पासून 2री ते 6वी पर्यंत ते लागू करतायत. मग आमचं म्हणणं आहे की 6वीला जो जाणारा विद्यार्थी आहे, ह्याला 1 ते 5चं NEPचं शिक्षणाचं काय आहे? हा हं. सुद्धा आपण गांभीर्याने विचार करण्यासारखी बाब आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबीचा सुद्धा विचार झाला पाहिजे, की त्याला NEP आज कॉलेजला गेला तुम्ही NEP 2 वर्षात लागू करताय. मग ते इम्प्लिमेंटेशन जे करताय, त्या ठिकाणी ते करत असताना येणाऱ्या अडचणीसाठी तुमच्याकडे सोल्युशन आहे का? म्हणजे त्या कॉजेसला रेमेडी पण तितकं निघाली बरोबर आहे. पाहिजे. ही यंत्रणा आपल्याकडे अजून तेवढी डेव्हलप झालेली नाही. आणि हे करत असताना त्या ठिकाणी जो म्हणजे भौतिक सुविधा द्यायला पाहिजेत, हं. ह्या भौतिक सुविधा शासनाकडून दिल्या जात नाही. आणि आज पुरेसा स्टाफ नाही आहे आमच्या शाळेमध्ये. आज राईट टू एज्युकेशन का सांगतोय, की 30 विद्यार्थ्यांना आमचा एक शिक्षक. त्याच्यापुढे गेला की दुसरा शिक्षक आला पाहिजे. आज वर्गात 60 मुलं असली तरी एकच शिक्षक शिकवतोय. 100 मुलं जरी वर्गात बसली तरी एकच शिक्षक शिकवतोय. हे नको आहे आपल्याला. मग याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आपण बघतो ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था आणि शहरी भागातली याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो? नाही, तसा काही फरक नाही. उलट आमचं तर म्हणणं आहे, की ग्रामीण भागातली मुलं आता चांगली तयार व्हायली आहेत. कारण साउंड बॉडी असेल तिथं साउंड माइंड असतं. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता जर तुम्ही बघितलंत, म्हणजे पूर्वी स्कॉलरशिप आणि ह्याच्याकरता शहरातलीच मुलं असायची फक्त. परंतु आज NMMS सारख्या परीक्षेला राधानगरी तालुका असेल, भुदरगड तालुका असेल, त्यांचा जिल्ह्यात सगळ्यात क्रमांक आहे. म्हणजे तिथं सुद्धा टॅलेंट आहेच ना. हे कशामुळं होतंय, की शहरापेक्षा ग्रामीण भागामधले विद्यार्थी खूप नाही चांगल्या पद्धतीनं नाही, ह्याच्यामध्ये अजूनही सिस्टीम कशी झालेली आहे, की घरामध्ये म्हणजे शाळेमध्ये शिक्षक जो शिकवतो, त्याच्याकडे मग विद्यार्थी किती असतो? 11 ते 5. बाकीचा वेळ सगळा तो घरातच असतो. हां. त्यामुळे घरच्यांनी पण वेळ देणं महत्त्वाचं आहे ना आज. आज शहरामध्ये इतक्या भौतिक सुविधा वाढल्या आहेत आणि शहरामध्ये इतकी पळापळ वाढलेली आहे, की घरचे लोक त्या पाल्याकडे किती लक्ष देतात, हा सुद्धा गांभीर्यानं विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणजे शहरात काय गुणवत्ता नाही असं नाही. शहरामध्ये सुद्धा गुणवत्ता आहे. अजूनसुद्धा बऱ्याच जणांचा कल आहे, की शहरामध्ये शिक्षणाला जर घातलं, तर हं. त्या विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट चांगली होईल. परंतु नुसतं तुम्ही शाळेवर अवलंबून राहू नका. शाळासुद्धा आपल्याकडे मोठ्या-मोठ्या शहरातल्या, त्यांनासुद्धा विद्यार्थी संख्या नाही. उलट ग्रामीणमधल्या शाळा छोट्या आहेत आणि त्या छोट्या शाळा असल्यामुळं त्या शिक्षकाला तेवढ्या विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं करता येतं. आज शहरामध्ये संख्या जास्त आहे. त्यामुळे तेवढ्या मोठ्या समूहावर त्या शिक्षकानं काम करायचं म्हणजे एवढं सोपं नाही. ग्रामीण भागामध्ये सगळ्या शैक्षणिक सुविधा आता मिळतात असं वाटतं सर तुम्हाला? शिक्षक म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता सोडली, हां. तर कुठलीही सुविधा आता उपलब्ध नाही आहे. आणि गुणवत्ता हेच भांडवल आहे आमच्या शाळांचं. आज शाळा टिकवायची असतील, तर गुणवत्तेसाठीच शिक्षक धडपडतो आमचा. कारण गुणवत्ता जेवढी असेल, तेवढा पालक आमच्या शाळेमध्ये विद्या पाल्याला घालणार. त्यामुळे गुणवत्तेशी कुठलाही शिक्षक आमचा तडजोड करत नाही. आज सेल्फ फायनान्सच्या शाळामध्ये तुम्ही बाकीच्या सुविधा देताय म्हणजे तो फी घेऊन देता. बरोबर. परंतु जे ग्रामीण असेल नाही तर शहर असेल, अनुदानित शाळांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सोयी-सुविधा शासनाकडून उपलब्ध होत नाहीत. पण आता 2 गोष्टी आहेत सर याच्यामध्ये, की विना अनुदानित शाळांच्यामध्ये सोयीसुविधा
संस्था चालकांनी काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी नाही, खूप विना साऱ्या अनुदान म्हणजे सेल्फ फायनान्स शाळा. हं, त्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. विना अनुदानमध्ये काही शाळा अशा आहेत, की तिथं सुद्धा सोयी-सुविधा नाहीत. कारण त्यांना फी फारशी मिळत नाही. हं, ह्या ज्या सेल्फ फायनान्स शाळा आहेत, हं. ह्या जास्त करून शहरामध्ये चालू शकत असतात. आणि हे सगळ्या म्हणजे मोठ्या-मोठ्या लोकांच्या ह्या शाळा आहेत. त्यांची फी तशी त्या पद्धतीची आहे. विनाअनुदानित शाळांचे जे शिक्षक आहेत त्यांच्या वेतनाचा प्रश्न अनेक वर्ष हे आहे प्रलंबित किंवा त्यांना तितक्या हे मिळत नाही. तरी हं. देखील ते चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करतात कारण जसं तुम्ही म्हटलात की गुणवत्ता हाच त्यांचं हे आहे. तर मग ते जे काही शिक्षकांचे प्रश्न आहेत तर त्या संदर्भात कधी आता कारण हा आपण नेहमी म्हणतो की पुन्हा तिथंच येतो की हा मूलभूत आहे आणि नाही, तिथले जे स्टेक होल्डर आहेत त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे. नाही, हे तुमचं म्हणणंही बरोबर आहे. आज त्या अनुषंगाने एक विषय आपण सभागृहात लावून धरलेला आहे. आर-टी-ई फी परतावा म्हणतो जे, हां. म्हणजे राईट टू एज्युकेशनमधनं जे 25% मुलं गोरगरीब येतात, त्यांची फी कुणी द्यायची आहे? शासनाने द्यायची आहे. आज जर बघितलं तर कोट्यवधी रुपयेची फी परतावा संस्थांना किंवा त्या शाळांना मिळालेली नाही. काही शाळांची कोटीमध्ये हो. फी ती शासनाकडे प्रलंबित आहे. मग आमचं म्हणणं आहे की शासनाने ती प्रत्येक वर्षाच्या वर्षाला दिली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं तो तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना चांगल्या प्रकारचं सॅलरी देऊ शकेल. कारण त्यांच्याकडे सुद्धा एक पेरेंट टीचर्स कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्येच खऱ्या अर्थानं शाळेची फी हं. ठरवली जात असते. ती फी ठरवताना त्याच्यामध्ये त्या शिक्षकाला पगार किती देणार हे सुद्धा कॅल्क्युलेट केलं जात असतं. टी-ई-टी परीक्षेच्या अनुषंगाने पण आपण थोडंसं हे करू की अलीकडे जे काही समोर येते आणि मग त्याच्याकडे तुम्ही कसं बघता त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे? हे बघा, त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2 विषय आपण मांडू, की टी-ई-टी विषय जो आहे खरोखर आहे की शिक्षकाकडे गुणवत्ता असली पाहिजे. म्हणून तर तुम्ही टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट घेता, त्यातून ते शिक्षक पात्र होतात. राईट टू एज्युकेशन ॲक्ट ज्यावेळी लागू झाला 2009ला, त्यानंतर 13 फेब्रुवारी 2013ला आपल्याकडं जे 1 ते 8 करता जे शिक्षक आहेत हे टी-ई-टी पात्र शिक्षक असले पाहिजे असा निर्णय शासनाने केला. त्याप्रमाणे त्या 2013 नंतर जे नोकरीमध्ये आले ते टी-ई-टी पात्र शिक्षक आहेत. परंतु परवा एक सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा आदेश दिला की ज्याची नोकरी 5 वर्षापेक्षा जास्त आहे अशानं टी-ई-टी परीक्षा दिली पाहिजे. आज टी-ई-टी परीक्षेकडे जर बघितलं तर त्याचा निकाल 2.5 ते 3% लागतो. कारण का लागतोय की त्याच्यासाठी कुठंतरी आकृतीबंध नाही. आकृतीबंध नाही म्हणण्यापेक्षा अभ्यासक्रम जो आहे तो कुठंतरी असा स्पेशल अभ्यासक्रम नाही की बाबा ह्या अभ्यासक्रमावरची ही परीक्षा असणार आहे. त्यामुळं त्याचा व्हास्ट अभ्यास एवढा करणं, बरं नोकरीत असणाऱ्या शिक्षकांना एवढा वेळ देऊन अभ्यास करू शकणार का? परंतु 2013 पूर्वी ज्यावेळी तो नोकरीत आला त्यावेळी जी शैक्षणिक पात्रता लागत होती, मग तो डी-एड असेल, बी-एड असेल, या शैक्षणिक पात्रतेनुसार तो लागलेला आहे आणि त्या पात्रतेनुसार लागलेला असताना त्याला परत बंधन तुम्ही करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. यासाठीच आमचा आग्रह आहे की महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका, ज्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतो, ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे. काही राज्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे ती रिव्ह्यू पिटिशन आणि त्यामुळं आत्तासुद्धा परवा जर बघितलं तुम्ही की माझ्या मते 4 दिवसापूर्वीच टी-ई-टीची परीक्षा झाली. त्याच्यामध्ये स्कॅम किती मोठा झाला, काय झाला हे तुम्ही बघितलेलंच आहे. मग त्या अनुषंगानं सर्वसाधारणतः 1,00,000 विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात. पण ह्यावेळी जवळजवळ 4,00,000 विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेशित झाले त्या परीक्षेसाठी. म्हणजे शिक्षक हा त्या ठिकाणी घाबरून त्या परीक्षेला सामोरं गेलेला आहे. परंतु त्याचं म्हणावं तेवढं हे नाही. मग आता विषय असा येतो की टी-ई-टी झाल्यानंतरच पात्रता त्या शिक्षकाकडे येते का किंवा गुणवत्ता येते का? हा आम्ही विचार करण्यासारखा आहे ना. आम्ही शिकलो ज्या काळात, त्या काळात आम्हाला गुणवत्ता मिळाली नाही का? मग गुणवत्ता मिळाली नाही असं म्हटलं तर आम्ही मग आज समाजासमोर आलो असतो का? आज जे एवढे आय-ए-एस आणि आय-पी-एस अधिकारी घडलेत, हे गुणवत्तापूर्णच आहेत ना सगळे. मग त्यावेळी काय टी-ई-टी परीक्षा होती का? त्याच्यावेळी जे आमचं म्हणणं आहे की शिक्षकांना रिफ्रेशर कोर्सेस वारंवार द्या तुम्ही, की जेणेकरून त्याचं ज्ञान अपडेट होईल. कॉम्प्युटरसारखं यंत्रसुद्धा आपण वेळोवेळी अपडेट करत असतो. मग शिक्षकांना आमच्या अपडेट का करू नये शासनानं? त्यांच्यासाठी रिफ्रेशर कोर्स ठेवा. ते वेळोवेळी आपण त्या हां, पद्धतीनं म्हणजे गुणवत्ता पाहिजे ह्याच्याशी आम्ही ठाम आहोत, की गुणवत्ता पाहिजे. मग फक्त गुणवत्ता त्या ठिकाणी टी-ई-टी शिक्षकांच्याकडे असते असा जर विषय निघाला तर त्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तर शिक्षण व्यवस्थेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की प्रत्येक ठिकाणी म्हणजे हे एकच क्षेत्र असं आहे की जिथं
जर तो विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले तर अर्थातच शिक्षकांचं त्याच्यामध्ये श्रेय असतं आणि त्या बरोबर, विद्यार्थ्याचंही असतं. बरोबर. पण तो जर त्याला जर चांगलं प्रावीण्य नाही मिळालं तर त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं हे पकडला जातो. तर अकाउंटेबिलिटी हा जो हे आहे, म्हणजे उत्तरदायित्व जे आहे शिक्षणाचं, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि येणाऱ्या काळामध्ये कारण एन-ई-पी आणि या सगळ्या विषयांचा जेव्हा संदर्भ येतो, तर त्यावेळेला अकाउंटेबिलिटी हा खूप मोठा विषय आहे. तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्याकडे कसं बघता? नाही, ह्याच्यामध्ये आता तुम्ही जसं म्हणला, की गुणवत्ता मिळाली, की शिक्षकामुळे मिळाली असं हो. आपण म्हणतो. नाही मिळाले तर त्या हां. विद्यार्थ्यावरती हे केलं जातं. परंतु त्याच्या बाबतीत जर बघितलं, तर गुणवत्ता ही फक्त काय शिक्षकाच्या एकट्यामुळे मिळत नसते. त्याच्यासाठी सुद्धा त्याचे आई-वडील ह्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी योगदान असतं. आणि तसं पाहिलं तर घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आई-वडिलांचं लक्ष असलं पाहिजे, की विद्यार्थी माझा काय करतोय, कसा शिकतोय, ही वेळोवेळी त्यांनी पडताळणी केली पाहिजे. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही, की 24 तास तुम्ही त्याच्यावरती वॉच ठेवा. बरोबर. परंतु त्याची अधनं-मधनं तुम्ही पडताळणी केली पाहिजे, की माझा पाल्य काय करतोय, कशा पद्धतीने शिकतोय. समोर मी जेवणाचं ताट ठेवले. समजा शिक्षकानं जेवणाचं ताट ठेवले, तो व्यवस्थितरित्या जेवतो का नाही हे बघण्याची भूमिकासुद्धा पालकाची आहे ना. त्यामुळं त्या बाबतीतसुद्धा त्या विद्यार्थ्याची पण साथ त्या शिक्षकाला असली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं तो शिक्षकसुद्धा चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला शिकवू शकेल. तो विद्यार्थी जर दुर्लक्ष करत असेल शिक्षणाकडं, तर ते अशा ठिकाणी शिक्षकसुद्धा काय करू शकणार आहे. त्यामुळं हे सगळं म्हणजे साखळी गुणवत्ता मिळवायची, तर त्या ठिकाणी शिक्षक चांगला असला पाहिजे, विद्यार्थी चांगला असला पाहिजे, घरातले आई-वडील चांगले असले पाहिजेत. ह्या सगळ्यांनी जर त्या ठिकाणी सामूहिक प्रयत्न केले, तरच खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळत असते. शिक्षण व्यवस्था म्हणजे शिक्षण क्षेत्र हे अगदी सर्वदूर पसरलेलं आहे. प्रत्येक घराशी त्याचा बरोबर. संबंध येतो. त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये डाटा संकलनही होतं. घराघराशी कनेक्ट राहतो. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या यंत्रणेचा वापर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राजकारणासाठी केला जातो असं वाटतं तुम्हाला? आता बऱ्यापैकी असंच व्हायला गेलेलं आहे सगळीकडं. पण त्याचा मग म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेवर पण परिणाम होतो होतो. ना 100%. शिक्षक जर राजकारणामध्ये आला, तर त्याचा नक्कीच गुणवत्तेवरती परिणाम होत असतो. कारण त्याचा काही भाग त्या क्षेत्रासाठी जात असतो. त्यामुळं त्याचा नक्की परिणाम होत मग असतो. त्याच्यासाठी नाही पण राजकारणामध्ये किंवा निर्णय ह्याच्यामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. हो, कारण जसं बरोबर आहे. आपण प्रतिनिधित्व करता. येस सर. पण जे स्थानिक राजकारण आहे याच्यामधला जो काही म्हणजे वाढता हे आहे, असायलाच पाहिजे, प्रश्न तो नाही आहे. पण त्याच्यामुळं गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, तर त्याच्यासाठी काही नियम, निकष असावे असं वाटतं नाही, तुम्हाला? त्याच्यासाठी निकष ऑलरेडी आहेतच ना. एखादी निवडणूक जर लढवायची असेल एखाद्या हं, शिक्षकाला राजकीय, हं. तर त्यासाठी काहीतरी नियमावली आहे ना. त्या नियमावलीच्या माध्यमातून गेला तरच त्याला ती परवानगी मिळत असते. अन्यथा ती परवानगी त्या शिक्षकाला मिळत नसते. म्हणजे आणि याचं प्रमाण अल्प आहे अगदी. म्हणजे राजकारणात हं. असणारे शिक्षक जे आहेत, याचं प्रमाण काय फार मोठं नाही आहे. अगदी अल्प प्रमाण आहे आणि त्यामुळं काय फार मोठे शिक्षक या राजकारणात सक्रिय आहेत, असं हं. होत नाही कधी. शिक्षकांच्या मतदार हक्कासाठी शैक्षणिक धोरणात काही बदल व्हावा असं वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना जे शिक्षण आहे दिलं जातंय, हं. हे शिक्षण दर्जेदारच मिळालं पाहिजे, गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे. यासाठी शासनाकडनं विविध योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. आज जर शासनाचं गांभीर्य जर बघितलं तर फारसं गांभीर्य नाही आहे आणि ह्या माध्यमातून काय व्हायलंय, की उद्या भविष्यामध्ये या मराठी शाळा आमच्या बंद पडतायत का? ही भीती आता निर्माण झाली. कारण या शाळांचं अस्तित्व टिकेल का नाही ह्याचं भविष्यामध्ये कोणीही खात्री देऊ शकत नाही. नाही, पण आता आपण मातृभाषेतून शिक्षणासाठी पण कायदा म्हणजे एन-ई-पीच्या अंतर्गत, की आज वैद्यकीय शिक्षण असेल, अभियांत्रिकी शिक्षण असेल, हे मातृभाषेतून पण देण्यासाठी परवानगी दिली आहे. पण मातृभाषेतल्या शाळा पण टिकल्या पाहिजेत ना? नाही, हे म्हणून सांगतोय ना तुम्हाला. आज जर आता तुम्ही एक प्रश्न बघितला, 15 मार्च 2024 हा एक संच मान्यता निकषाचा आदेश आहे. ह्या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा आता बंद होतील अनुदानित. हं. कारण त्यांच्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी आली आहे. पण एक तर जनन दर कमी आलेला आहे. जन्मदर कमीच हो, आलेला आहे हो. आता. त्यामुळं काय व्हायलंय वाड्या वस्त्यावरची बरीचशी कुटुंबं शहराकडं नोकरीच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळं त्या वस्तीवरच्या मुलांची संख्या कमी झालेली आहे. आणि ह्यांनी जर ती कडक अगदी लावलेली जे विद्यार्थी संख्येची मर्यादा आहे, ह्या मर्यादेत जर त्या ठिकाणी जर संच मान्यता आमच्या झाल्या, तर बरेचसे शिक्षक अतिरिक्त होतील. बरं ह्याच्यामध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन होईल. परंतु दुर्दैवानं आमच्या वाड्या वस्त्यावरच्या मुलं, हं. म्हणजे मुलं म्हणण्यापेक्षा ज्या मुली आहेत, ह्यांचं शिक्षण बंद होतंय का? ही परिस्थिती निर्माण होईल. आणि ह्याला मग कोण कारणीभूत असेल? शासनच कारणीभूत असेल.
आमचं म्हणणं एक असं आहे की एक जरी विद्यार्थी असला तरी त्याची शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे. का राईट टू एज्युकेशन काय सांगतोय? सक्तीचं आणि मोफत शिक्षण. कायदा तुम्ही केलेला आहे की त्या विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे शासन हे जे टाळतंय हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि त्यामुळेच ह्या अनुदानित शाळा कशा पद्धतीनं बंद होतील ह्याकडं आता शासनाचं लक्ष आहे. नाही, पण मग मुळातच आजही वाडी वस्तीवरच्या शाळांतून मुलींचं विशेषतः ड्रॉपआउटचं प्रमाण आजही आहे. हं. आणि मग मूलभूत जो काही हक्क आहे त्यालाच आपण हरताळ फासल्यासारखं आहे, की शिक्षण मिळालंच पाहिजे. मग त्याला समतोल कसा राखायचा आता, किंवा ते नाही, टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे? टिकवण्यासाठी जसं पूर्वीच्या काळीमध्ये साखर शाळा होत्या. हं. साखर शाळा म्हणजे काय? की ऊस तोड करायला येणारे जे कामगार होते त्यांची मुलं शिकली पाहिजेत. वीट भट्टीवरची मुलं शिकली पाहिजेत. अशा वेगवेगळ्या शाळासुद्धा त्या काळी शासनानं चालवल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शाळा त्या चालल्या पाहिजेत. चांगल्या प्रकारच्या इमारती आज जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहेत की इमारत म्हणजे खोल्या कधी पडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी त्या ठिकाणी शासनानं बजेटची तरतूद केली पाहिजे. पुरेसा शिक्षक स्टाफ दिला पाहिजे. म्हणजे परवा तुम्ही पेपरला वाचला असेल की गावकऱ्याने शाळेला कुलपं घातलीत हो. का? तर शाळेमध्ये शिक्षक एकच होता म्हणून. तुमच्या लक्षात आलं काय? हं. त्यामुळे ही जी यंत्रणा आहे आज त्या ठिकाणी पुरेसा स्टाफ देणं असेल, पुरेसा म्हणजे सगळ्याच बाबी. म्हणजे काही शाळा तर अशा दुर्दैवानं मला म्हणावं लागतंय की मुलांचे नव्हे मुलींच्या स्वच्छतागृहाची व्यवस्थासुद्धा त्या शाळेमध्ये नाही. बरं स्वच्छतागृह तुम्ही आर-टी प्रमाण सांगता की 120 विद्यार्थ्याला 3 स्वच्छतागृह असली पाहिजेत. ती स्वच्छतागृह हायजिनिक राहण्यासाठी जो स्टाफ लागतो तो स्टाफ नाही ना. त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागले आहेत त्याचा. मुलं आजारी पडायला लागले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बाबीसाठी त्या ठिकाणी शासनाने योग्यरित्या खर्चाची तरतूद केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आज जर बघितलं तर शासनाची बिलकुल मानसिकता नाही शिक्षणावरती खर्च करण्याची. आता शिक्षण ही तसं सामाजिक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मग एखाद्या गावात एखादं मंदिर बांधलं हं. किंवा एखाद्या मोठ्या कामासाठी लोकसहभाग असतो, त्याच्यामध्ये लोकवर्गणी मोठ्या प्रमाणामध्ये जमा होते. मग एखाद्या शाळेचं छप्पर जर गळत असेल तर ते वर्गणीतून का नाही होत? नाही ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तो भावनिक प्रश्न आहे. म्हणजे मंदिर करण्यासाठी पैसे का जमतात? तर तो भावनिकतेचा प्रश्न असल्यामुळं मंदिराला पैसे जमा मग हा होतात. भविष्याचा प्रश्न आहे ना परंतु समाजाच्या. त्या ठिकाणी जर बघितलं तर खऱ्या अर्थानं ही जबाबदारी लोकवर्गणीची नाही, शासनाचीच आहे. म्हणजे मी तुम्हाला परत आणि सांगतोय की कायदा आमचा आहे. कायद्यानुसार तुम्हाला आज ह्या खाजगी शिक्षण संस्था जर नसत्या, तर शासनाला सरकारी शाळा चालू कराव्या लागल्या असत्या. अगदी. त्यांचीच जबाबदारी होती. म्हणजे शाहू महाराजांनी त्या काळी म्हणजे हे ठेवलं, काय ठेवलं? सक्तीचं आणि मोफत शिक्षण. हां. म्हणजे माझा हे राज्याचा त्याने वाटा उचलला म्हणजे आर्थिक खर्चाची तरतूद केली त्यांनी. परंतु त्या पद्धतीचं हे होत नाही शासनाकडून. पण आपल्याकडे खाजगी शिक्षण कायदा तर त्याच्यासाठी झाला की शासन सगळी व्यवस्था निर्माण करू शकत नाही म्हणून. नाही शासन व्यवस्था करू शकत नाही, परंतु शासनानं बजेट खर्च केलं पाहिजे ना. जे अनुदान आहे म्हणजे पूर्वी वेतनेतर अनुदान 12% दिलं जात होतं. आज ते 5% दिलं जाते, ते बी 5व्या वेतनावर. म्हणजे अगदी अल्प असं त्या ठिकाणी वेतनेतर म्हणजे पूर्वी वेतनेतर अनुदान चांगल्या पद्धतीने मिळत होतं. त्यातून शाळा डेव्हलपमेंट करू शकत होती. आज इमारत दुरुस्त करायचं म्हटलं तर संस्थांच्याकडे पैसे नाहीत. बरं ह्याला सुद्धा कारणीभूत काय आहे? काही संस्थाचालक चुकीचं वागतायत. आम्ही असं म्हणत नाही की सगळे संस्थाचालक चांगले आहेत. परंतु त्या ठिकाणी असे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे संस्थाचालक आहेत जे चुकीच्या पद्धतीने करतात. म्हणून त्यांना सगळ्यांना एकसारखे मोजू नका तुम्ही. त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा भले. परंतु जे चांगलं काम करतायत त्यांना कुठेतरी सहकार्याची भूमिका शासनाकडून असली पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये आत्ता तातडीचे काय बदल व्हायला पाहिजे? नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असं की एक तर बजेट जे आहे GDPच्या जे टक्केवारी आपण खर्च करतो ते आता 2.25% आहे. ही खऱ्या अर्थानं वाढली पाहिजे. पुरेसा स्टाफ, मग तो शिक्षक असेल ना ते शिक्षकेतर कर्मचारी असेल, हा पुरेसा स्टाफ त्या ठिकाणी नेमला गेला पाहिजे. भले तुम्ही पोर्टल आणलं, काही आणलं तरी त्या माध्यमातून जो स्टाफ आहे तो पुरेसा तुम्ही दिला पाहिजे. आणि तेवढे बेरोजगार आपल्याकडे BEd लोक आहेत, त्यांची उपलब्धता आहे. आज आमच्या संस्थेच्या म्हणजे माझ्याच संस्थेमध्ये सिनियर कॉलेजला पूर्ण वेळ 3च प्राध्यापक आहेत फक्त शिल्लक राहिलेत. बाकी सगळे रिटायर झालेले आहेत. मग त्या 3 लोकांच्यावरती सगळं लोड येणार. मग एका बाजूला तुम्ही सांगता की नॅकचं मूल्यांकन चांगलं असलं पाहिजे. मग दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी स्टाफ नाही आहे. त्या स्टाफची तरतूद त्या ठिकाणी झाली पाहिजे. भौतिक सुविधा वाढल्या पाहिजेत. इमारत चांगली सुरक्षित असली पाहिजे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आज तुम्ही पोषण आहार देताय. चांगला आहे विद्यार्थ्यांना पोषण आहार. परंतु त्याचा दर्जा तुम्ही तपासा ना.
कसला पोषण आहार तुम्ही देताय, विद्यार्थ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी झाली पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या बाबी आहेत. ह्या सगळ्या बाबी म्हणजे पहिलं प्राधान्य बजेट तयार करत असताना, म्हणजे अर्थसंकल्प तयार करत असताना खऱ्या अर्थानं पहिलं प्राधान्य जर मला वाटते शिक्षण व्यवस्थेवरती जर केलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही परदेशामध्ये बघा की पहिलं प्राधान्य हे शिक्षणावरतीच दिलं जातं. बरोबर. म्हणजे आज परदेशात तुम्ही जर गेला, आता लंडनसारख्या ठिकाणी म्हणजे जिथं केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहेत, त्या ठिकाणी सरकारी शाळामध्ये विद्यार्थी घालण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. का? तर तिथं त्यांनी दिली जाणारी शैक्षणिक व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीची. त्यामुळं बजेटची तरतूद करत असताना पहिलं प्राधान्य ठेवलं पाहिजे की इतकं व्यवस्था ही आज काय फक्त शासन बघतंय की या शिक्षकांना एवढा पगार जातोय, म्हणजे आमच्या जमा होणाऱ्या रुपयातला 60 पैसे हे पगारावरती खर्च होत आहेत. परंतु पगारावरती खर्च होत आहेत, परंतु नुसता तुम्ही पगार बघू नका, तिथं घडणारे विद्यार्थी पहा. 2-2, 3-3 पिढ्या घडवणारे ते शिक्षक आहेत आमचे. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये किंवा इंटर्नशिप आहे. तर यापूर्वी ते फक्त तांत्रिक आणि मेडिकलसाठी हो असायचं. सर. आत्ता आपण पण शिक्षण संस्था चालवतात. तर हा जो एक ब्रिज आहे इंडस्ट्री आणि शिक्षण व्यवस्थेमधला, तर त्याच्यासाठी तुम्ही काय आत्ता सध्या उपाययोजना नाही, करताय? नाही. याच्यामध्ये कसं आहे पूर्वी या शाळेमध्ये सायन्सचीच प्रयोगशाळा असायची फक्त. हं. बरोबर आहे? हो. तुम्ही आम्ही शिकत होतो हो. त्यावेळेस सायन्सचीच सायन्स प्रयोगशाळा होती. हो. परंतु आज जर बघितलं तर भाषेसाठी सुद्धा लॅब पाहिजे, हं. गणिताची प्रयोगशाळा असली पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या विषयांच्या करताच्या प्रयोगशाळा त्या ठिकाणी असल्या पाहिजे. हं. आणि त्या ठिकाणी डिजिटल शिक्षण म्हणजे ज्याला हं. म्हणतो आपण ॲडव्हान्स शिक्षण, डिजिटल शिक्षण म्हणजे इतिहास तोच आहे, इतिहास काय बदललेला नाही. परंतु तोच इतिहास जर मी डिजिटलच्या माध्यमातून जर शिकवला तर त्याचं विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिक्षण दिलं जातं. हं. त्यामुळे डिजिटलायझेशन झालं पाहिजे शाळांचं, कॉलेजेसचं. त्या ठिकाणी डिजिटलला असणारे बोर्ड म्हणजे आज मी आमदार फंडातून सुद्धा स्मार्ट टी-व्ही देतोय. हं. शाळांना का देतोय? तर त्या विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक परिणामकारकता वाढते वाढावी त्याची. म्हणून. हं. तर त्या पद्धतीने डिजिटल शिक्षणाची सोय ही शासनाकडून असली पाहिजे. आज परिस्थिती शाळेमध्ये अशी आहे की एक तर तुम्ही लाईट बिल जे लावता ते व्यावसायिक पद्धतीने लावता. ते पैसे भागवायला सुद्धा शाळांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे ती लाईट व्यवस्था बंद पडलेली आहे. त्यामुळे ह्या शाळांना खऱ्या अर्थानं तुम्ही सौर ऊर्जासुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, चांगल्या प्रकारचं वॉटर स्टेशन शाळेमध्ये असलं पाहिजे की निर्जंतुक पाणी त्या विद्यार्थ्यांना पिता आलं पाहिजे. पोषण आहार जो देतात तो दर्जेदार असला पाहिजे. ते बनवण्यासाठी जे स्वयंपाकघरं असतील ती सुद्धा हायजेनिक असली पाहिजे. ह्या सगळ्या बाबीचा त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. पण आता आपलं सीनियर कॉलेज पण आहे. आहे. तर मग वाणिज्य आणि कला शाखेतल्या मुलांसाठी त्याच्यानंतरच्या रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत, तर त्याच्यासाठी मग स्पर्धा परीक्षा हा एक पर्याय झाला. पण याच्या पलीकडं वेगवेगळे जे संधी आहेत, तर त्या अनुषंगाने कॉलेज काही करतं का? किंवा हां, आता 100% आता आमच्या कॉलेजमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू ठेवतो. हं. वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क करून. आज वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या हं. बऱ्याचशा आहेत. त्यांना खरं म्हणजे मनुष्यबळाची आवश्यकताच आहे. त्यामुळे त्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू ठेवतो आणि त्यामधनं बऱ्यापैकी सिलेक्शन होतं. हे करत असताना त्याच्या जोडीला आम्ही आमच्या संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रसुद्धा ठेवलेलं आहे. का तर फी देऊन शिकण्यापेक्षा आम्ही मोफत ठेवले. का? तर विद्यार्थी तिथं तयार व्हावा आणि त्याचा आम्हाला रिझल्ट चांगला मिळालेला आहे. आज जवळजवळ 4 वर्षामध्ये 300हूनही जास्त मुलं सरकारी नोकरीमध्ये आज गेलेली आहेत. हे होऊ मोठी शकतं ना. अचिव्हमेंट आहे. म्हणजे हे करू शकतो, आम्ही करून दाखवलेलं आहे. मग त्या कौशल्य विकासासाठी म्हणजे हे काही 1-2 दिवसामध्ये होत नाही. नाही. म्हणजे शालेय जीवनापासून म्हणू किंवा कॉलेजच्या कालावधीमध्ये. तर त्याच्यासाठी मग शिक्षकांना पण ट्रेनिंग द्यायला पाहिजे. म्हणजे शिक्षकसुद्धा त्या कौशल्यामध्ये पारंगत झाला पाहिजे. तर आणि तरच तो खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना कौशल्यामध्ये पारंगत करू शकेल. हे सगळ्यात मोठं आहे. मग त्याच्यासाठी काय उपाययोजना आता करायला त्यासाठी पाहिजे? सुद्धा आपल्या शिक्षकांनी स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. आज तुमचं कॉम्प्युटरचं शिक्षण असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, म्हणजे त्या ठिकाणी जे नवीन-नवीन सिस्टीम येत आहेत किंवा आता बऱ्याच शिक्षकांना आमच्या ChatGPT म्हणजे काय माहीत नसतं. हं. म्हणजे ज्याच्यातून माहिती संकलित होऊ शकते, असे वेगवेगळे ॲप्ससुद्धा आपल्या मोबाईलवर असतात ना, त्यासाठी त्या मोबाईलचा तुम्ही वापर करा, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे शिक्षकांना कायम विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. तो आयुष्यभर विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी जर राहिला, तर तो स्वतःला चांगल्या प्रकारचं डेव्हलप करू शकतो. जर सर असं झालं की तुम्हाला तशी संधी मिळो भविष्यामध्ये हं. आणि सोशल रिफॉर्म करण्याच्या म्हणजे एज्युकेशनल रिफॉर्मेशनमध्ये,
तर तुम्ही कोणतं महत्त्वाचे निर्णय घ्याल आजच्या तारखेला? नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असं, की पहिलं प्राधान्य हे शैक्षणिक बजेटवरच असणार आहे. त्याच्यामध्ये शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ज्या काय भौतिक सुविधा लागत आहेत, ह्या भौतिक सुविधा देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करू. विद्यार्थ्यांच्यावरती आज खऱ्या अर्थानं संस्कार चांगले करणं गरजेचं आहे. कारण आजचा काळ तुम्ही बघितला, हे मोबाईल आणि ह्या सगळ्या बाबीमुळं त्या ठिकाणी अल्पवयीन मुलंसुद्धा गुन्हेगारीकडे वळायला गेलेली आहेत. ह्या सगळ्या बाबी जर थांबवायच्या असतील, तर त्या मुलांचं त्या ठिकाणी समुपदेशन होणं गरजेचं आहे. हे समुपदेशन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि हे खऱ्या अर्थानं शाळेमध्येच चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. त्यामुळं एक चांगली संस्कार केंद्र, नुसती दगडविटा मातीची इमारती नव्हेत, तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची संस्कार केंद्र उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी नक्की. शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा नेमका आढावा नेमकेपणाने आज आसगावकर सरांनी घेतला. शिक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आवश्यक असणारे बदल काय असावेत, कोणत्या पद्धतीने असावेत, त्याच्यामध्ये शासनाची, प्रशासनाची आणि शिक्षकांची भूमिका काय असावी, याचं सडेतोड आणि परखडपणे उत्तर आसगावकर सरांनी या ठिकाणी दिले. प्रसारमाध्यमच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार सर. नमस्कार.